हे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक कप बारीक रवा घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. आता पूर्णपणे आपण हे दोन्ही रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून असं बेटर तयार केलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं? काय करायचं ह्याचं आता? धिरडे करायचे आहे. तर त्याच्यासाठी मी हे इथं भाज्या कापून घेतलेल्या आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आता त्याला जिरं मोहरी टाकून एका पॅन मध्ये तडका देणार आहे. बरं फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये टाकायला. ओके. हे येऊ लागलं असेल ना सगळं. हे काय करायचं आता तू? कढई कशाला ठेवायची आता? ते सांगायला तयारच नाही. तेल जिरं मोहरी टाकून याला फ्राय करायचं आहे सर्व भाज्यांना आणि नंतर त्याच्यामध्ये बेटर मध्ये टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. अच्छा, ओके. असा आहे का सगळा विषय? बरं. तेल तापलं पाहिजे ना. हिला सांगा जरा तुम्हीच. तिचं सांगा हिला. बघा कसं करायली आता ही. हे बघा पोरगी. बघा टाकलं आता मोहरी. आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी फुटल्यानंतर जिरे टाकणार आहे. जिरे आणि मोहरी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा चमचा नाही कांदा फ्राय करायचा. म्हणजे पहिले हे फ्राय करून घ्यायचं आणि हे सगळं फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं बॅटर मध्ये. 5 मिनिट हे सर्व फ्राय करून घ्यायचं एकत्र. बर. आणि नंतर धिरड्याच्या पिठामध्ये टाकायचं. अच्छा, ओके. ही सगळी रेसिपी तुम्ही पण शिकू शकता गाईज. सर्वांना तुम्हाला पण शिकता येईल. आणि हे एकदम सिंपल आहे. हे विदर्भ स्टाईल. हे मॅडमच पूर्ण ज्या आहेत ह्या पूर्ण ह्या विदर्भाच्या आहेत. ह्या विदर्भाच्या आहेत. फक्त यांचं तुम्ही लुक बघा. तर बघा आता हे कांदा फ्राय झालेला आहे ऑलमोस्ट. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा. डालो. नाही टोमॅटो. टोमॅटो डालो. बस मी कांदा म्हणलं पण कांदा ऑलरेडी झाला होता. आता याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे. टोमॅटो थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून उसको ऐसे खला 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 हिलाने का, उसको फ्राय करने का. वो माझी तब्येत जास्त बरोबर नाही आहे पण मी फुल खातोय. भूक लागतीये जाम. पण ना अशी सर्दी आणि हे अधिक मासाचं सासरवाडीचं सगळं ऊन माझ्या अंगात आलेलं आहे. आणि तिकडं जास्त गरमी गेलीये. आता हळद टाकली. ओके. हळद. हे तिखट. बर. पुन्हा हे मसाला डाल के चटपटा. ये दूसरा कांदा लहसुन मसाला. ये मसाला थोड़ा सा 1 चम्मच ज्यादा. ये देखिए एकदम आज जबरदस्त फ्राय. अभी दूसरा क्या लेने का है इधर से? नमक. देखो. आप सगळ्यांनी बघा. हे प्रत्येकाने आपल्या घरात एक इम्प्लिमेंट करा. नमक मीठ जे आहे ना
मीठ अशा भांड्यामध्ये ठेवा. प्लास्टिक मध्ये मीठ ठेवू नये म्हणतात. अच्छा ओके. गॅस बंद करून गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पण बंद केलेलं आहे. हे इकडं बाजूला ठेवलं त्याला बाजूला. चला हे दुधाचं पण बाजू हे आता ह्याला हे फ्रीज. बरं ठीक आहे. हे आमच्याकडे आहे. आता इथं पॅन घेऊन येणार. तर काय केलंय आता, हे सगळं जे केलेलं मटेरियल आहे ना, हे सगळं आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके. घेतलेल्या सर्व भाज्या आहेत, सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. आणि वरून कोथिंबीर पण टाकली घालून घेतलेली आहे. अच्छा. आज आमच्याकडे आजच आणली कोथिंबीर म्हणून मी जास्त घातली. पण ती धुवून घेतली का? हो. अच्छा ओके ठीक आहे. हे बघा हे असं बॅटर तयार झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचंय. आता एकदम असं छान मिक्स केलेलं आहे आणि याच डायरेक्शननी अच्छा त्याच्यामध्ये टाकायचं. अच्छा ह्या पॅन मध्ये टाकायचं ना. इथे पॅन ठेवलेला आहे. अच्छा हे गरम करायला ठेवलंय. हे मोठं लागतो जास्त. अहो तेल नाही टाकायचं का, मला पाणी पाहिजे होते यार. ठीक आहे असू दे. व्हिडिओच्या ह्याच्यात सगळं हे झाले. नहीं काही नहीं वो चलता है थोड़ा सा. सारखेच दिसलेत मला. नहीं चलता है वो थोड़ा बहुत चलता है. है. कुछ फर्क नहीं पड़ता है ना फिर. उसमें भी वैसे तेल जाने वाला चाहिए. उसमें भी तेल जाता ही है ना फिर. प्रॉब्लम कुछ नहीं है. मीठाचं घ्यावं थोडंसं. वो मीठ नमक लगेगा ना. ये लीजिए नमक. नमक थोड़ा सा कम था इसीलिए. ठीक है. अभी नमक अब फिर डाला है थोड़ा सा. अब उसको ऐसे अच्छा पहिल्यांदा आता पॅनला तेल लावलं आहे. ते तुम्हाला मी दाखवेल. माझा हात जरा जास्त दुखत होता आहे म्हणून मी काढून घेतला आणि हे पॉडवरती लावून दिलाय. मी क्या डालने का अभी तिखट डालने का उसमें. ओके तिखट थोडंसं म्हणजे आपल्या चवीनुसार हे टाकायचं. म्हणजे आपल्याला जसं चव असेल, थोडंसं तिखट लागत असेल तर जास्त टाकायचं, कमी लागत असेल कमी. आणि एकदम टेस्टी लागतं. तुम्ही तेल म्हणजे विदाऊट तिखटाचं पण बनवू शकता. त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे टाकून, भाज्याच फक्त टाकून आणि नमक मीठ हे टाकून असं बनवू शकता तुम्ही. अच्छा बरं ओके ठीक आहे. चला तेल लावलेलं आहे. आता मी टाकत आहे. एकदम मस्त असं टाकतो. काय करायचं, टाकायचं ना असं फिरवायचं ना. डोसासारखं फिरवायचं नाही, सगळीकडे टाकायचं. असं फिरवल्यावर जमत नाही का ते. फिरवलं जात नाही जास्त. आहे ना. हो टाका ना सगळीकडे. हळूहळू घट्ट झालंय वाटते ना थोडं. पाणी टाका. हे असं फिरवायचं नाही विषय. हा विषय असा आहे की डायरेक्ट टाकून द्यायचा आहे. हे पातळ पण करणार आपण. ठीक आहे. खाली तेल थोडंसंच लावावं लागेल. नसतं ते खूपच एकदम ऑइली होईल. चलो एक क्या है धिरडा तैयार होगा है. धिरडा एक तैयार होता है. ओके कमी जज्बात बदल रहा है, रूप बदल रहा है. जज्बात बदल रही है, रूप बदल रहा है धिरडे का. और इसका आकार वैसा ही है. इसको क्या करने का ऐसे
बघा हा बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त असे धिरडे झालेले. तर पहिला धिरडा निघाला आहे, दुसरा इथं तयार आहे. मी तुम्हाला दाखवतच राहील. आमचं शेवटचं आमचं जेवण वगैरे असेल आणि त्याच्यानंतर आमचा वैशाली मॅडमचा क्लास चालू होणार आहे 9 वाजता. ॲक्च्युली 20 मिनटं बाकी आहेत आणि एवढे करायचे. एकदम फास्ट करावं लागेल. व्हिडिओ झाला आणि वैशालीचा क्लास चालू झाला होता, त्याच्यामुळे आम्ही जेवायला वगैरे बसलो आणि छान व्हिडिओ असा क्रिएट केलेला आहे. चला भेटूया नक्कीच नंतरच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.